श्रीराम समर्थ. आज घटस्थापना. नवरात्राचा पहिला दिवस. देवीचे पहिले रूप शैलपुत्री. तिचे आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक स्वरूप आपण पाहूयात. वंदे वांछित लाभाय चंद्रार्थ कृतशेखराम वृषारूढा शूलधरा शैलपुत्री यशस्वीनाम. भावार्थ: मनोकामना पूर्ण करणाऱ्या, मस्तकी अर्धचंद्र धारण केलेल्या, नंदी वाहन आणि त्रिशूल धारण करणाऱ्या शैलपुत्री देवीला नमस्कार असो. पौराणिक संदर्भ. आधिदैविक संदर्भ. हिमालयाची कन्या पार्वती ही पूर्वजन्मीची सती देवी, शंकराची पत्नी. वडील दक्ष प्रजापतींनी योजलेल्या यज्ञात पतीचा अपमान झाला म्हणून यज्ञाग्नीत प्राणार्पण केलेली सती पुढच्या जन्मात हिमालय कन्या पार्वती म्हणून जन्माला आली. तीच ही शैलपुत्री. शैल म्हणजे पर्वत. पर्वताला मुलगी कशी झाली? पौराणिक कथा रूपकात्मक असतात. त्यांचे ऐतिहासिक अर्थ लावणे तर्कसंगत नाही. गोष्टीत तात्पर्य वा शिकवणूक महत्त्वाची असते. माणसाचे मन उदात्त विचारांकडे नेण्यासाठी या कथा असतात. तर या कथेचे तात्पर्य हे की देवी कुठेही जन्म घेऊ शकते, कारण ती शक्ती स्वरूपिणी आहे. हिमालयाने काय नाही दिले भारतीयांना आणि जगालाही? नद्या आणि सृष्टी सौंदर्यांचे ऐश्वर्य. किती गोष्टी दिल्या. अभेद्य भिंत म्हणून उभा आहे तो. हीच त्याची शक्ती शैलपुत्री. आध्यात्मिक संदर्भ. आपल्या शरीरात असते ते अध्यात्म. आत्मनी एव इति अध्यात्म या शब्दाचे एक रूप आध्यात्मिक. आपल्या शरीरात ही शैलपुत्री कोणत्या रूपाने आहे? आपली जी बुद्धीची, विचार करण्याची, वागण्याची शैली आहे, बोलण्याचे वक्तृत्व शैली आहे, या सगळ्यांचा वेगवेगळा विचार केला तर ती एक एक शक्ती आहे असे आपण म्हणू शकतो. ती उगम कुठून पावते, जन्म कुठे घेते? तर आपल्या असणेपणातून, म्हणजे अस्तित्वातून, म्हणजेच आत्म्यातून की नाही. आपण असलो तरच आपली शक्ती असणार. तेच तिचे आध्यात्मिक माहेर. आत्मा हिमालय, पिता तिचा, तिलाच गिरिजा म्हणतात. शंकराचार्य आपल्या शिवमानस पूजा स्तोत्रात म्हणतात, आत्मात्वम गिरिजामतीही. आपली बुद्धी हीच शैलपुत्री गिरिजा. आपल्या शरीरात बुद्धी वाणी रूपाने राहते, तीही शैलपुत्री. हे तिचे आध्यात्मिक रूप होय. आधिभौतिक संदर्भ. वाराणसीला शैलपुत्रीचे अतिशय सुंदर मंदिर आहे. तेथील देखणी व रेखीव मूर्ती हे शैलपुत्रीचे अधिभौतिक रूप होय. नवरात्राच्या पहिल्या दिवशी पहिल्या माळेला तिच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आणि सर्वांचे सर्वस्वी मंगल हो ही प्रार्थना. संकलन संपादन श्री सुनील जोशी, पुणे. उद्या दुसरी माळ. उद्या देवीचे रूप देवी ब्रह्मचारिणी, ते आपण उद्या पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.